विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स मधला जो लास्ट पार्ट आहे, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, दॅट इज पर्टिक्युलरली एलिमेंट्स फ्रॉम एफ ब्लॉक, दॅट इज लॅन्थेनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स. तर तो पार्ट त्या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली दोन पार्ट आहेत. एक असेल त्या ठिकाणी जस्ट फॉर लॅन्थेनॉइड्स अँड सेकंड पार्ट ॲक्टिनॉइड्स. So just points from this unit. First one, introduction for this one. Next, properties of a block element, general properties for a block elements. Then we see next point, properties of lanthanoids, that is general property, particularly lanthanoids property. Next one, it's electronic configuration, that is म्हणजे lanthanoids मधले जे एलिमेंट्स असतील त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यानंतर त्याचे ऑक्सिडेशन स्टेट, third color and spectra. Next one, atomic and ionic radii, that is lanthanoid contraction, most important one, lanthanoid contraction. And last one, applications of these elements. And second part, actinoids, general introduction for this one. Then properties of actinoids, their applications, and next point will be similar properties and difference between lanthanoid and actinoids, electronic configuration of actinoids, and post lanthanoid elements. So these are some points we see in this last lecture. So dear students, we are just see next inner transition a block elements, that is lanthanoids and actinoids. So in periodic table, आपण periodic table मध्ये जर पाहिलं तर डी ब्लॉक मध्ये त्या ठिकाणी लॅन्थेनम विथ ॲटॉमिक नंबर 57 आणि त्याच्यानंतर 72 आहे. आणि ॲक्टिनॉइड जर पाहिलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगळा त्या ठिकाणी नंबर असेल. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर ती जे लॅन्थेनॉइड्स असतील त्या ठिकाणी, तर ते लॅन्थेनॉइड्स त्या ठिकाणी पिरियोडिक टेबलचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊ नये म्हणून जी लॅन्थेनॉइड्सची सिरीज असेल, दॅट इज फ्रॉम 57 to 71, ती जी त्या ठिकाणी लॅन्थेनॉइड सिरीजची जी लॅन्थेनमची जी सिरीज असेल, दॅट इज लॅन्थेनम विथ 57 अप टू ल्युटेशियम 71, and actinide series it starts from 89 and end with lawrencium 103. तर हे काय केलेलं आहे त्या ठिकाणी, त्या पिरियोडिक टेबलचं ॲक्च्युअल जे स्ट्रक्चर असेल तर ते डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी काय केलेलं आहे त्या ठिकाणी, ते सेपरेटली जो मेन पिरियोडिक टेबल असेल त्याच्या खाली त्याला प्लेसमेंट केलेलं आहे. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याला एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हटलेले आहे. व याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण आज या लेक्चरला जे लॅन्थेनॉइड्स आहेत किंवा लॅन्थेनॉइड सिरीज त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स, हा पार्ट त्या ठिकाणी आपण या दोन लेक्चरमध्ये, हे एक लेक्चर आणि त्याच्यानंतरचे जे एक लेक्चर होणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण ते पाहणार. सो फर्स्ट वी सी व्हॉट आर द डिफरंट एलिमेंट्स प्रेझेंट इन लॅन्थेनम सिरीज. सो फर्स्ट वन लॅन्थेनम, दॅट इज विथ 57. नेक्स्ट सीरियम, praseodymium PR. Next, then ND neodymium. Next, promethium PM, samarium SM, europium EU, gadolinium GD, terbium TB, dysprosium DY, holmium HO, erbium ER, thulium TM. Second last, yttrium, that is with its symbol YB, and last one lutetium LU with atomic number 57. So these are the 14 elements present in lanthanoid series. So dear students, we just see general introduction, first part. याच्यामध्ये आपण 3 पार्ट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पाहणार आहोत, त्याच्यामध्ये थोडीशी या लॅन्थेनॉइड सिरीज असेल किंवा ॲक्टिनॉइड सिरीजची त्या ठिकाणी माहिती घेणार, इन्फॉर्मेशन. सेकंड पार्ट त्याच्यामध्ये या एफ ब्लॉकच्या टोटल ऑफ लॅन्थेनॉइड अँड सेकंड ॲक्टिनॉइड्स या दोन्हीच्या जनरल प्रॉपर्टीज. अँड थर्ड पार्ट जो असेल त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली लॅन्थेनॉइडच्या जनरल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत तर त्या आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत.
starting with just an introduction. So elements whose f orbitals get filled up by electrons are called f block elements. आपण त्या ठिकाणी पिरियडिक टेबलचे 4 पार्ट्स केलेले आहे, S, P, D and F. मग त्याच्यामध्ये जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असतो कोणत्या ऑर्बिटलमध्ये एंटर करतो. फॉर एक्झाम्पल इफ यू टेक एलिमेंट्स फ्रॉम S, sorry, alkali metals and alkaline earth metals, the last electron enters into S orbital, so the elements present in that particular first and second row are termed as S block. मग त्याच्यामध्ये आपण जे लॅन्थेनाइट सिरीज त्या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे फ्रॉम सिरियम टू लुटेशियम अँड ॲक्टिनाइट सिरीज, थोरियम टू लॉरेन्सियम. तर ह्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर त्याच्यामधला जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स असतील किंवा त्याच्यामधले जे असतील इलेक्ट्रॉन्स ते एफ ऑर्बिटलमध्ये एंटर करतात, म्हणून त्यांना म्हणलेलं आहे दे आर टर्म एज एफ ब्लॉक or f orbitals elements, f block elements. So particularly period for this one, there are 7 period in periodic table, 1 2 3 4 5 6 7. तर त्या ठिकाणी लॅन्थेनाइटची त्या ठिकाणी लॅन्थेनम आहे 6 ला आणि ॲक्टिनाइड आहे 7 ला. मग याचं पिरियड नंबर सुद्धा लॅन्थेनाइटचा येणार त्या ठिकाणी नंबर 6 अँड ऑफ ॲक्टिनाइड्स पिरियड नंबर 7. Since f orbital lies much inside the d orbital in relation to the transition metal, the f block elements are called inner transition element. Why these are called as inner transition elements? तर याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन फिल होत असताना त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे डी ऑर्बिटल्स असतं त्याच्या डी ऑर्बिटलच्या अगदी आतल्या बाजूला त्या ठिकाणी हे एफ ऑर्बिटल्स काय असतं त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. जी सिरीज असेल त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे त्या ठिकाणी डिफरंट एनर्जी orbitals, energies of orbitals, n plus l rule, Above principle, Pauli's exclusion principle, Hund's rule, etc. जर हे सगळं आपण त्याचा विचार केला तर त्या ठिकाणी हे एफ ब्लॉक असतं किंवा त्या ठिकाणी एफ ऑर्बिटल्स डीच्या अगदी आतल्या बाजूला प्रेझेंट असतं, म्हणून त्यांना काय म्हणलं आहे दे आर ऑल्सो कॉल्ड एज और दे आर सो कॉल्ड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो these elements have 1 to 14 electrons in their f orbitals. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामधले 1 ते 14 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये ॲड होत जातात. आपण त्याचे डिटेल जे आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लॅन्थेनाइट सिरीज असेल ॲक्टिनाइट सिरीज असेल तर ते डिटेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या लक्षात येत जाते. त्याच्यामधला जो लास्ट इलेक्ट्रॉन असणार आहे त्या ठिकाणी स्टार्टिंग फ्रॉम सिरियम टू एंड विथ ल्युटेशियम, तर त्याच्यामधला पहिला इलेक्ट्रॉन एफमध्ये जाईल. त्या ठिकाणी एफमध्ये पहिला इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर 2 electrons, 3 electrons and so on. असे up to 14 electrons are entering into f orbitals, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे f block elements. मग याच्यामध्ये जर आपण ती सिरीज जर पाहिली त्या ठिकाणी आणि हे f ऑर्बिटलमध्ये जाणार आणि त्याची ज्या अगोदरची एनर्जी आहे सेकंड लास्ट एनर्जी, इट इज ऑल्सो कॉल्ड एज पेनोल्टिमेट एनर्जी लेवल, त्याच्यामध्ये 0 किंवा 1 असणार आहे. मग ती कोणती एनर्जी लेवल असेल ती मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आणि लास्ट ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी किती 2 इलेक्ट्रॉन्स असतील, 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिटल. सो जस्ट अकॉर्डिंग टू डिफरंट एनर्जी लेवल्स और अकॉर्डिंग टू ॲबव प्रिन्सिपल. मग याच्यामध्ये आपण जर फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी लॅन्थेनम जर घेतला किंवा त्या ठिकाणी सिरियम फॉर एक्झाम्पल स्टार्टिंग विथ सिरियम, दॅट इज लॅन्थेनाइट सिरीजचा फर्स्ट त्या ठिकाणी 58. तर याच्यामध्ये त्याचा 58. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर E1 इज झेनॉन 54. म्हणजे आपण त्या ठिकाणी त्याचं शॉर्टमध्ये त्या ठिकाणी काय करत असतो फ्रीज्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याला म्हणायचं, त्या ठिकाणी ते लिहित असतो. तर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे त्या ठिकाणी झेनॉन 6s2 4f2 5d0 अकॉर्डिंग टू एनर्जी रूल्स. आणि त्या ठिकाणी 5s 4d 5p एनर्जी लेवल इन्क्रीजिंग एनर्जी लेवल, त्याच्यानंतर 5p नंतर 6s फिलअप होतं, 6s नंतर 4f फिलअप होतं आणि 4f नंतर 5d फिलअप होतं, म्हणून त्या ठिकाणी हे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं सिरियमचं with atomic number 58, xenon 6s2 4f2 5d0, but observed electronic configuration is 6s2 4f1 5d1.
आणि याच्यातला एक इलेक्ट्रॉन काय केलं जातं 5D मध्ये शिफ्ट केलं जातं. मग आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर जे लास्ट ऑर्बिट जे असेल त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू एनर्जी लेवल 6 त्याच्यामध्ये किती असणार 2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असणार आहेत. त्याच्यानंतर पेनोम्लेटिंग सिरीज कोणती असणार आहे त्या ठिकाणी त्याच्या अगोदरची म्हणजे 4Fच्या 5D असणार आहे. म्हणजे डायग्रॅमनुसार त्या ठिकाणी पहिले 4 येणार त्याच्यानंतर 5 आणि 6, परंतु इलेक्ट्रॉन फिलअप होताना फर्स्ट 6 देन 4F देन 5D. त्या ठिकाणी ही जी त्या ठिकाणी 4Fची लेवल असेल त्या ठिकाणी इट इज प्लेस्ड पर्टिक्युलरली अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इट इज प्लेस्ड इन बिटवीन 6S अँड 5D त्याच्यामध्ये असणार आहे. आणि त्याची पेनोम्लेटिंग जी एनर्जी लेवल असेल 4Fची ती असणार आहे 5D. त्याच्या शेजारची त्या ठिकाणी पेनोम्लेटिंग त्या ठिकाणी काय असणार आहे आणि त्याच्यामध्ये किती असणार आहे एक तर 0 त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स किंवा त्या ठिकाणी 1. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिल्यानंतर ते आपल्या लक्षात त्या ठिकाणी येणार आहे. So this is about the energy levels. So the lanthanoids are characterized by gradual filling of 4F and actinoid by 5F orbitals. So there are 14 elements filling the F orbital in each series. The relative energies of the N, D and N minus F orbitals are very similar in energy. म्हणजे आपण इथं जर पाहिलं तर लॅन्थेनॉइडमध्ये 4F सिरीज फिलअप होते आणि ॲक्टिनॉइडमध्ये 5F सिरीज फिलअप. मग याच्यामध्ये जे 2 सिरीज आहेत फर्स्ट वन ND सेकंड N-1F. ND म्हणजे काय येणार त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इफ यू टेक सिरियम त्याच्यामध्ये काय येणार आहे इट इज 5D ऑर्बिटल आणि N-1F म्हणजे काय येणार आहे 5-1 4F ऑर्बिटल्स. मग याच्या ज्या एनर्जीज असतात त्या ठिकाणी दे हॅव नियरली सेम एनर्जी अँड दे आर सेन्सिटिव्ह टू दिस एनर्जी लेवल्स आर और region of same energy is sensitive for electronic configurations of this lanthanide series or lanthanums elements present lanthanums. So this is about the just the introduction for lanthanums. So what are the properties of a block elements? General properties. याच्यामध्ये प्रॉपर्टीज बऱ्याच आहेत इम्पॉर्टंट ज्या प्रॉपर्टीज असतील त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करेन. ते एक्झाम्पल एक्सप्लेन केल्यानंतर तुम्ही properties. So just 3 properties are given and below that other properties are given in paragraph. So first one, the properties are similar to D blocks elements. जे आपण D blockच्या properties पाहिलेले त्याच्यासारखे असते या कारण ते त्यांना inner transition elements म्हणलेले. So electrons are added to F subshells of N-2 level. आता N किती असणार आहे याचं 6 असणार आहे लॅन्थेनॉइड सिरीज 6S मध्ये N इज इक्वल टू 6 आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कुठं फिलअप होणार आहे त्या ठिकाणी N-2 मीन्स 6-2 इक्वल टू 4 अँड ऑर्बिटल इज F. इलेक्ट्रॉन्स कुठे ॲड होणार आहेत N-2 लेवलला म्हणजे 6-2 4 लेवलला इलेक्ट्रॉन्स F लेवलमध्ये ॲड होणार अँड इज प्लेस्ड बिटवीन N-1D अँड NS ब्लॉक एलिमेंट्स. आणि एनर्जी लेवल प्रमाणे जर पाहिलं त्या ठिकाणी 6S 4F आणि 5D म्हणजे कुठं प्लेस असणार आहे त्या ठिकाणी NS 6S आणि N-1D म्हणजे 5D या दोन्हीमध्ये काय असणार आहे ही एनर्जी लेवल त्या ठिकाणी प्लेस असेल. सो सम अदर प्रॉपर्टीज सी lanthanides they are just begin with atomic number 57 and end with 71 as we seen in प्रिवियस सिरियम किंवा त्या ठिकाणी लॅन्थेनम असेल त्या ठिकाणी 57 असेल आणि एंड त्याचा ल्युटेशियम काय होईल त्या ठिकाणी 70. सो दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज रेअर अर्थ एलिमेंट्स बिकॉज दे जस्ट फाउंड देअर ॲबंडंट इन अर्थ क्रस्ट इज व्हेरी स्मॉल. म्हणजे अर्थ क्रस्ट म्हणजे अगदी कमी प्रमाणात हे एलिमेंट्स त्या ठिकाणी ऑब्टेन होतात. सो द नेम रेअर अर्थ वॉज given because of difficulty in extracting them economically in pure form from other lanthanoids having similar chemical properties. म्हणजे रेअर अर्थ का म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये एलिमेंट्स त्या ठिकाणी त्याचं पर्सेंटेज असतं ते पर्सेंटेज अगदी कमी प्रमाणात असतं आणि जे काय एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेस असतील त्या एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेसने त्यांना
ऑप्टेन करण्यासाठी त्या ठिकाणी थोडंसं हार्ड प्रोसेस असते त्या ठिकाणी किंवा कॉस्टली. सो दे आर ऑल्सो कॉल्ड एज रेअर अर्थ एलिमेंट्स. So also these metals are soft with moderate density is near about 7 gram per cubic centimeter or 7 gram centimeter cube. They have also high melting point near about 1000 degrees centigrade and also boiling points higher near about 3000 degrees centigrade. Then about metallic state, they are related to first and second group, that alkali metals and very reactive. म्हणजे फर्स्ट अँड सेकंडमधले जे त्या ठिकाणी जे मेटल्स असतात रिॲक्टिव्ह असतात त्याच्यासारखेच थोड्याशा ह्याच्या प्रॉपर्टी असतात मेटॅलिक प्रॉपर्टीज. अँड इट इज ऑल्सो रिॲक्टिव्ह दॅन ट्रान्झिशन मेटल्स, दॅट इज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स पेक्षाही जास्त थोडंसं. अँड दे रिॲक्ट विथ वॉटर टू गिव्ह द मेटल हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस. फॉर एक्झाम्पल टॉयसियम solid, any lanthanide plus 6 water, it gives its hydroxide, that is twice MOH thrice plus thrice H2 with the release of hydrogen gas. तुम्ही कोणतंही M असेल ते मेटल तिथं पुट अप करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते इक्वेशन मिळून जाईल. त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट जर आपण पाहिल्या तर त्या ठिकाणी ते शोज पर्टिक्युलरली +2 +3 ऑक्सिडेशन स्टेट. अँड exception cases of cerium which shows a stable +4 oxidation state. Here the energy required to break up the metal lattice is heat of atomic heat. So lanthanides have lower heat of atomization than transition metals. This is because with d electrons transition metals are much harder and require higher heat of atomization. त्याच्यामध्ये इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात त्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल्स. मग डी ऑर्बिटल्समुळे काय होतं त्याला त्याचं जे त्या ठिकाणी ॲटोमायझेशन हीट असते म्हणजे त्या ठिकाणी लॅटिस ब्रेक करण्यासाठी त्या ठिकाणी त्याची एनर्जी असते ती त्या ठिकाणी इट रिक्वायर्स मोर वन. बट इन केस ऑफ लॅन्थेनाइड्स लास्ट इलेक्ट्रॉन्स एंटर इनटू एफ ऑर्बिटल, सो एनर्जी रिक्वायर्ड लोअर. सो द एनर्जी or simply heat of atomization is lower for lanthanides. For example, europium and yttrium have the lowest enthalpies of vaporization and largest atomic radii of lanthanides in resemblance with barium. So next with ionic radius. Ionic radius of these elements, that is, decreases from 170 pm to, that is of lanthanum to 100 lutetium 100 pm. जर पर्टिक्युलरली लॅन्थेनाइड सिरीजचा जर विचार केला तर त्याची आयनिक रेडियस जे आहे ते डिक्रीज होत जाते. म्हणजे 117 pm असेल त्या ठिकाणी लॅन्थेनमचे आणि 100 pm असेल ल्युटियमचे. सो द रिझन फॉर दिस इज बिकॉज एफ ऑर्बिटल्स डो नॉट शिल्ड. जो शिल्डिंग इफेक्ट आहे तो त्या ठिकाणी काय असणार आहे, कमी असणार आहे. शिल्डिंग इफेक्ट कमी असल्यामुळं न्यूक्लिअर चार्ज त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आणि इन्क्रीज झाल्यामुळे डिस्टन्स त्या ठिकाणी ऑर्बिटल्स आणि न्यूक्लियसचं डिस्टन्स कमी होणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे त्या ऑर्बिटल आणि न्यूक्लियस जवळ येणार म्हणजे त्याचे रेडियस आहे रेडियस डिक्रीज होत जाणार त्या ठिकाणी. सो द न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजेस इन द आयनिक साइज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अँड decreases in ionic size. Such large ions have higher coordination number, that is coordination numbers have, that is from 6 to 12 lanthanides. All the lanthanides form hydroxides of the general formula AlNOH thrice. त्या ठिकाणी हे हायड्रॉक्साईड फॉर्म होतात AlNOH thrice. They react with nitrogen and halogens to give nitrides and halides of formula Ln and LnX3 respectively. And in particularly when lanthanides are heated at elevated temperature is near about 2800 with carbon, the carbides with general formula LnC2 are obtained. या ठिकाणी काय होणार आहे की आपण जर त्या ठिकाणी हायर टेम्परेचरला जे लॅन्थेनाइड्स असतील तर त्या ठिकाणी कार्बन बरोबर त्या ठिकाणी हिट केले तर त्या ठिकाणी त्याचं कार्बाइड फॉर्मेशन होतं.
So these are the properties of lanthanides. And next one, general properties from त्याच्यातच दिलेले आहेत त्याच property. So general properties from lanthanides are given, and then details. So first soft metals 7 ते 8 प्रॉपर्टीज दिलेले, त्याच प्रॉपर्टीज परत त्या ठिकाणी काय केलेले दिलेले आहेत. फर्स्ट अबाउट त्याचं नेचर कसं असेल, सॉफ्ट मेटल्स असतील त्याची डेन्सिटी दिलेली आहे 7 ग्रॅम पर क्यूब, कलर दिलेला आहे ब्राईट कलर. त्याच्यानंतर दे हॅव गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. देन एक्सेप्शन केस ऑफ प्रोमेथियम ऑल आर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. देन lanthanide contraction, that is decreases of atomic and ionic radius from lanthanum to lutetium. Details in next one. And the coordination number 6 to 12. Then they are particularly strongly, lanthanides are paramagnetic, but gadolinium becomes ferromagnetic one. Ferromagnetic, strongly attracted by magnet. Then the other heavier lanthanides, terbium, dysprosium, helium, it becomes ferromagnetic, much lower temperature, कमी temperature ला ferromagnetic property. And magnetic and optical properties are largely independent of environment. So these are the properties of lanthanides, and the remaining part will be the electronic configuration, particularly of lanthanides, oxidation states, color spectra, atomic and applications we see in next lectures. Thank you all students for joining this.